मला डॉक्टर कोविड होऊन गेलाय. आता मी काय करायला पाहिजे? म्हणजे जेणेकरून मला म्युकोरमायकोसिस किंवा हे जे काही ब्लॅक फंगस ऐकतोय, येलो फंगस ऐकतोय, त्याच्यासारखे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून मी काय काळजी घेतली पाहिजे? मला थकवा आहे आणि तो किती दिवस राहणार आहे मला माहित नाही. त्याच्या संदर्भात तुम्ही मला थोडंसं काहीतरी मार्गदर्शन करा. मला व्यायाम सुरू करायचा आहे, पण थकवा काही कमी होत नाही, तर व्यायाम मी केव्हा सुरू करू? आणि तो सुरू करायचा झाला तर किती दिवसानंतर सुरू करू? मी व्हॅक्सिन घेतलंय आणि 2 दिवस मला ताप होता. पण आता 10 दिवस झाले मला तरी सुद्धा थकवा आहे. तर मी काय करायला पाहिजे डॉक्टर थोडंसं मला मार्गदर्शन करा. प्रोन पोझिशनमध्ये मी कोविडमध्ये असताना प्रोन पोझिशनमध्ये झोपत होतो. तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, की या पोझिशनमध्ये झोपा. तर मी त्या पोझिशनमध्ये तेव्हा झोपायचो ज्याचा मला फायदा झाला. परंतु आता ती पोझिशनमध्ये मी झोपायला पाहिजे का? मी बरा झालोय. अ, आणि असे O2 मॉनिटरिंग अजून एक प्रश्न असा आम्हाला यायचा, की O2 मॉनिटरिंग मी बरा झालोय तरी सुद्धा मी O2 मॉनिटरिंग करत राहायला पाहिजे का? याची काही गरज आहे का? तर असे अनेक प्रश्न, अशा अनेक शंका जर तुमच्या मनामध्ये असतील, तर आजचं मार्गदर्शन, आजचं व्याख्यान, आजची ही मुलाखत आणि चर्चासत्र हे तुमच्यासाठी आहे. नमस्कार. मी डॉक्टर स्वप्नील दसपुते. स्वास्थ्य सुरभी परिवारातर्फे स्वास्थ्यवेध या प्रबोधनपर मालिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण गेल्या वेळी सामाजिक स्वास्थ्य या सदराखाली कोरोना सोबत जगताना या विषयावर डॉक्टर पद्मनाभ केसकर सर यांचं मार्गदर्शन घेतलं. तर सरांनी कोरोना होऊ नये किंवा झाला तर काय करावं या संदर्भात सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं. आणि 2 भागांमध्ये आम्ही जेव्हा ते प्रसिद्ध केलं तेव्हा आम्हाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. श्रोत्यांनी या अगदी 2 दिवसात आम्ही पाहिलं की Facebook म्हणा, YouTube म्हणा, WhatsApp म्हणा, पर्सनल आम्हाला कॉल करून, मेसेजेस करून अभिप्राय आम्हाला मिळाले. खूप छान पद्धतीने ते मांडणी त्याची झालेली आहे, असं आम्हाला अभिप्राय मिळाला. परंतु काही श्रोत्यांनी त्याच्यामध्ये असं पण आम्हाला सुचवलं, की तुम्ही कोविड संदर्भात कोविड झालं तर काय करायचं इथपर्यंत सांगितलंय, तर आता कोविडमधनं म्हणजे बाहेर पडल्यानंतर किंवा बरं झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण बऱ्याच अंशी असं आपल्याला दिसतं, की कोविड झाल्यानंतर हा झाला, आता मी घरी आलोय, मला डिस्चार्ज मिळाला किंवा आता माझा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय आणि हमखास आपल्याला निष्काळजी म्हणा किंवा थोडंसं शांत झालेले लोक दिसतात किंवा नाही आता मला बेफिकीर झालं, मला काही बरं वाटतंय. आता असं या मानसिकतेमध्ये असतानाच काहीतरी कॉम्प्लिकेशन समोर येतंय. तर पोस्ट कोविड आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं जे स्वास्थ्य आहे, आपलं स्वास्थ्य हे पूर्ववत यावं, यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे? किंवा म्युकरमायकोसिस, आता येलो फंगस, ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस, आपण अनेकविध कॉम्प्लिकेशन्स पाहतो आहोत, ऐकतो आहोत. तर हे होऊ नये आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला आज असंच एक आपण चर्चासत्र किंवा मार्गदर्शनपर व्याख्यान आपल्याला आज घेणार आहोत आपण. आणि जेव्हा आम्हाला श्रोत्यांकडनं ही विनंती आली, की पोस्ट कोविड मार्गदर्शन करा, तर ती विनंती घेऊन आम्ही डॉक्टर पद्मनाभ केसकर सरांकडे पुन्हा एकदा गेलो आणि त्यांनी तात्काळ ती विनंती स्वीकारली. त्यांच्या व्यस्त कामकाजातनं सर आपल्याला आज उपलब्ध झाले आहेत आणि सर आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आणि सरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो स्वास्थ्य सुरभी परिवारातर्फे. सर, स्वागत आहे तुमचं. आणि सर अर्थातच आपल्या परिवाराचे सदस्य आहेत आणि त्यांना आता वेगळ्या तशी ओळख करून देण्याची गरज नाही, परंतु कार्यक्रमाची आपली औपचारिकता म्हणून मी सरांची थोडक्यात ओळख करून देतो. तर डॉक्टर पद्मनाभ केसकर सर, सर आपल्याला माहिती आहे पुण्यात प्रसिद्ध असलेलं रुबी हॉल क्लिनिक इथे EMS इन्स्ट्रक्टर, लेक्चरर आणि एक्झामिनर आहेत. सर गेली जवळजवळ आता 16 वर्ष ते काम पाहत आहेत रुबी हॉल क्लिनिक येथे. आणि EMS म्हणजे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, म्हणजे अत्यावश्यक चिकित्सा किंवा अत्यायिक चिकित्सा आपण जे म्हणतो, तर त्या संदर्भात सर डॉक्टर्स
घडवत आहेत की जे पुढे जाऊन त्यांच्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये किंवा इतर हॉस्पिटल्समध्ये EMS या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतील. सरांची मेडिकल प्रॅक्टिस आहे, प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिस. 26 वर्षापासून सर PCMC प्राधिकरणामध्ये प्रॅक्टिस आहे सरांची. आणि सर एक AHA सर्टिफाईड BLS ACLS ट्रेनर आहेत. सरांनी त्यांचा जो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे डिझास्टर मॅनेजमेंट मधला दिल्ली येथे स्थित इग्नू या युनिव्हर्सिटीमधनं डिस्टिंक्शन मध्ये पास केलेला आहे. आणि सर पुणे येथील प्रसिद्ध गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे यशदा, जिथे सर फॅकल्टी म्हणून पण काम पाहतात. आणि PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बरेचसे असोसिएशन्स आहेत ज्याच्याशी सर निगडित आहेत आणि त्याचे अध्यक्ष देखील आहेत. या व्यतिरिक्त सरांनी बरेच सरांचे कविता कथा संग्रह जे आहेत ते कथा प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांचा छंद म्हणून सर करतात, पण अर्थातच सर अप्रतिम लिहितात आणि आम्ही त्यांना वेळोवेळी अनुभवत असतो. इनफॅक्ट मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की आम्ही कॉलेजच्या काळामध्ये सरांनी लिहिलेल्या एका कथेवर नाटक देखील सादर केलेलं आहे. तर असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो स्वास्थ्य सुरभी परिवारातर्फे. आणि श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि कोरोनाची सर दुसरी लाट संपत आलेली आहे. आपण म्हणजे असं ऐकतो आहोत की लाट संपलीये, आता अनलॉक सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपण त्याच उंबरठ्यावर येऊन थांबलेलो आहोत की तिसऱ्या लाटेची वाट पाहतोय. प्रशासन साइड बाय साइड आरोग्य विभागाची तयारी करत आहे. टास्क फोर्सची निर्मिती झालेली आहे की आपण असं ऐकण्यात येत आहे की ही पुढची लाट जी आहे ती कदाचित लहान मुलांना थोडीशी घातक ठरू शकते. अशा दृष्टीने टास्क फोर्सची निर्मिती झालेली आहे. तसं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि यामध्येच आपल्याला दुसऱ्या लाटेमधनं कोविड या आजारातनं बरे झालेले जे लोक आहेत हे विविध कॉम्प्लिकेशन्स म्हणा, मग ते औषधातनं झालेले कॉम्प्लिकेशन, साईड इफेक्ट्स म्हणा किंवा आजाराचं एकूणच कॉम्प्लिकेशन म्हणा, आफ्टर इफेक्ट जे आहे त्याच्यातनं जात आहेत. तर या सर्वांना सर आपण आपलं बहुमोल मार्गदर्शन करावं अशी मी सर्व श्रोत्यांतर्फे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. आणि तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो सर. धन्यवाद स्वप्नील. खूप छान पद्धतीने तू त्या ठिकाणी एक कार्यक्रमाची सुरुवात केली आहे आणि छान ओळख करून दिलीस माझी श्रोत्यांना, त्याबद्दल धन्यवाद. तर आपण आजचा एक सेशन सुरू करताना एक छोटस मी एक प्रेझेंटेशन देतो माझं आणि त्याच्यानंतर मग जे काही मुद्दे राहिलेले असतील आपल्या प्रेझेंटेशन मधनं तर ते आपण त्या ठिकाणी चर्चेला घेऊया. तर मी आता माझं प्रेझेंटेशन ओपन. हो चालेल सर. मी ते तुम्हाला प्रेझेंटर केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता सुरुवात करू शकता सर. हो, मागच्या वेळेला आपण याच प्रेझेंटेशन वरती सुरुवात केली ती लिव्हिंग विथ कोविड-19 अँड पोस्ट कोविड इलनेस. तर या प्रेझेंटेशनला आपण सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोरोना होऊ नये म्हणून काय करावं आणि झाला तर तो ओळखावा कसा, त्याची लक्षणं काय किंवा त्याच्यासाठी सोप्या पद्धतीने उपचार काय करावेत घरच्या घरी, होम आयसोलेशन संदर्भात काय काळजी घ्यावी, तसंच वॅक्सिनेशनच्या संदर्भातल्या अनेक शंका असतील. या सर्व बाबतीमध्ये आपण मागच्या 2 भागांमध्ये त्या ठिकाणी चर्चा केली ती. आज मुख्यत्वे करून आपण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स म्हणता येईल, कोविड पश्चात उत्पन्न होणारी लक्षणं मराठीत बोलायचं झालं तर त्या संदर्भामध्ये आपण आज थोडं इंटरॅक्शन करणार आहोत. कारण आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीने स्वप्नीलने जसं सांगितलं तर त्या पद्धतीने आता लाट ही दुसरी लाट उतरत आलेली आहे आणि तिसऱ्या लाटेचा जन्म होऊ नये ही अशी आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. पण दुसऱ्या लाटेतनं आता जे बरे होणारे रुग्ण आहेत हे अनेक स्वरूपाची लक्षणं घेऊन आपल्या समोर येत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारत आहेत.
तर बराचसा जो भाग आतापर्यंत तज्ज्ञांच्या मार्फत असतील किंवा पेपरमधनं आपण वाचलेला असेल, तर बऱ्याचशा गोष्टी कोविडच्या संदर्भामध्ये चर्चिल्या गेल्या. पण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनच्या बाबतीत नक्की काय करायचं या संदर्भात थोडीशी अनभिज्ञता सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ब्लॅक फंगस नावाच्या आजाराविषयी भीती पण आपल्याला दिसून येते. कारण कोरोनाचा मृत्यू जरी साधारणतः 1% आसपास असला, अर्धा 1% आसपास असेल, तरी सुद्धा म्युकोरमायकोसिस म्हणजे हा जर का पुढच्या स्टेजमध्ये जर का लक्षात आला म्युकोरमायकोसिस, तर तो जवळपास 50% इतका मृत्यूदर असल्यामुळं लोकांच्या मनात भीती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातून जगलो वाचलो तरी सुद्धा जे येणारं अपंगत्व आहे म्युकोरमायकोसिस नंतर, डोळा काढावं लागणं, जबडा काढावं लागणं, हे अनेक स्वरूपाच्या ज्या आपण पेपरमध्ये वाचलं, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत. तर त्या शंकांचं निरसन करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. तर आपण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन पासून सुरुवात करतोय की रुग्ण बरा झालेला आहे आणि आता तो एकतर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर घरी आलेला आहे, किंवा तो घरी जर का असेल तर तो आता कामाला जायला लागला आहे, की 17 दिवस झाल्यानंतर आपण असं म्हणतो की तो रुग्ण बरा झाला. तर रुग्ण बरा होण्याचा जो कालावधी जो निश्चित केलेला आहे तो 17 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे, की तेवढ्या काळामध्ये जर का एखाद्या रुग्णाला कोरोना पश्चामध्ये लक्षणं कुठली उत्पन्न झाली नाही आणि त्याला त्याचं दिनक्रम व्यवस्थित चालू असेल, तर तो आजारातून बरा झाला असं आपण म्हणतो. आणि त्याची कुठलीही तपासणी न करता, तपासणी म्हणजे आरटीपीसीआर न करता आपण तो कोरोना मुक्त झाला असं सांगतो. बरेच लोक ते पण विचारतात की कोरोना झाल्यानंतर परत कोरोना मुक्त झाला आहे का नाही, याच्यासाठी मी चाचणी करण्याची गरज आहे का, परत आरटीपीसीआर अँटीजन टेस्ट करण्याची गरज आहे का. तर अधिकृतरित्या त्याचं उत्तर नाही असं आहे, की आयसीएमआर किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी कोणत्याही स्वरूपाने असे निर्देश दिलेले नाही आहेत की तुम्ही बरं झाल्याचं निश्चिती ही आरटीपीसीआर रिपोर्टमुळे होणार आहे, असं काहीही नाहीये. पण कधी कधी कसं असतं की तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता, ज्या संघटनेमध्ये काम करता, त्याच्या लोकल गाईडलाईन्स ते बनवतात, की काही ठिकाणी लोक स्वतःची हिस्ट्री लपवतात, नक्की 17 दिवस झाली की नाही कळत नाही. अशा वेळेला एखादी कंपनी सांगू शकते की तुम्ही निगेटिव्हचं सर्टिफिकेट रिपोर्ट घेऊन या, तरच आम्ही तुम्हाला कामावरती जॉईन करून घेऊ. अशा वेळेला मात्र कधी कधी आरटीपीसीआरचा रिपोर्ट परत करण्याची गरज पडू शकते. पण सर्वसामान्य रुग्णांना परत आरटीपीसीआर रिपोर्ट करण्याची गरज नाही. पण आता काही कारणाने की बरा झालेला आहे, 17 दिवसाचा कालावधी उलटला, 1 महिना झालाय, किंवा बरा होऊन 7 दिवस उलटलेत, आणि काही स्वरूपाची लक्षणं जर का तुम्हाला तुमच्यामध्ये दिसायला लागली, ज्याचा संबंध आपण कोरोनाशी जोडू शकतो. असं नाही की तुम्हाला पूर्वीपासूनच कंबरदुखी होती, पाठदुखी होती, तीच आता परत व्हायला लागली, असं नाही. की एखादी व्याधी पूर्वी तुम्हाला नव्हती आणि ती आता कोरोना पश्चात उत्पन्न झालेली आहे, तर तिचा आपण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मध्ये त्या व्याधीचा समावेश करू शकतो. किंवा पूर्वी असलेल्या व्याधीमध्ये जास्ती प्रमाणात लक्षणं उत्पन्न झाली, तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की कोरोनामुळे तुमची जी पूर्वीची व्याधी होती ही त्या ठिकाणी बळावली. कारण काय होतं, कोरोनामुळे सगळ्यात महत्वाचा जो दुष्परिणाम होतो, ही प्रतिकार शक्ती ही अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी कमी होती. आणि अतिशय कमी झालेली प्रतिकार शक्ती ही अनेक व्याधींना जन्म देऊ शकते. म्हणजे की जे व्याधी ऑपॉर्च्युनिस्टिक असतात, म्हणजे संधी साधू आजार म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की ते तुमच्या शरीरामध्ये असतात, पण तुमची जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्यामुळे त्यांना उचल खाता येत नाही, ते त्या ठिकाणी दबलेल्या अवस्थेत असतात. तर ते अशा वेळेला संधीची वाट पाहतात. आणि कोरोना पश्चात जेव्हा प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, तेव्हा हे काही काही व्याधी उचल खाऊ शकतात आणि त्यामुळे एखादे काही गंभीर स्वरूपाचे आजार तुम्हाला होऊ शकतात. आणि त्याची लक्षणं काय आहेत हे आपण बघणं किंवा ते लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आपण असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की एखादा आजार झाल्यानंतर त्याचे उपचार करण्यापेक्षा तो आजार होऊच नये, किंवा आजार सुरुवातीच्या अवस्थेतच जर का लक्षात आला तर त्याचे जर का आधीच उपचार केले तर त्याच्यामुळे होणारी जी हानी आहे ही कमी प्रमाणात होते. त्याच्यामुळे आपल्याला या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा आला ताप.
फीवर. म्हणजे काय, तर प्रत्येकाला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सुरुवातीला मुळातच तुम्ही कोरोनाचं निदान आहे किंवा टेस्ट आहे ही ताप आला म्हणून केलेली असेल. एखाद्याला 101 ताप आला, 102 ताप आला, 100 ताप आला आणि मग तो डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरनी त्याला तपासणी करायला सांगितली. तर मुळात ताप आला म्हणून कोरोनाची तपासणी केली, त्याच्यानंतर कोरोनाचं निदान झालं, उपचार घेतले आणि आता या ठिकाणी परत ताप येण्याचं खरं तर काही कारण नाहीये. पण आता कोरोना होऊन गेला, बरा झाला आणि परत ताप यायला लागला, तर बऱ्याच लोकांमध्ये परत शंका निर्माण होती की मला परत कोरोना झाला असेल का, ज्याला आपण रिइन्फेक्शन म्हणतो, हे परत झालं असेल का. तर रिइन्फेक्शनचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणजे की असं नाहीये की होणारच नाही. काही लोकांना वाटतं की आता मला कोरोना झाला म्हणजे मी आता मुक्त झालो आणि मी आता कुठेही बाहेर फिरू शकतो, गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकतो. तर असं काही नाहीये. कित्येक उदाहरणं आमच्याकडे आहे की कोरोना झाल्यानंतर, बरा झाल्यानंतर परत 1 महिन्यानी परत कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, परत लक्षण उत्पन्न झाली. त्याच्यामुळे रिइन्फेक्शन होणारच नाही असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्याच्यामुळे ताप हे लक्षण जर का आपल्याकडं असेल आणि जर का आपल्याला असं वाटलं की अरे हा तीव्र स्वरूपाचा ताप, आपल्याला परत कोरोना बरा झालाय, आपला 1 महिना होऊन गेला आणि 1 महिन्यानंतर परत त्या ठिकाणी ताप आला आहे, तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की या ठिकाणी मी परत टेस्ट करणं गरजेचं आहे का, कोरोनाची टेस्ट करणं गरजेचं आहे का, का हा ताप अन्य कारणामुळे आलेला आहे. तर याच्यामध्ये काय करतील तुमचे डॉक्टर, काही तपासण्या करतील, रक्ताच्या तपासण्या करतील, ओके, आणि त्या ठिकाणी कळून घेतील किंवा तुम्हाला ताप का आलाय, कोरोना पश्चात हा ताप परत का आलेला आहे हे त्या ठिकाणी बघतील. अशा वेळेला सगळ्यात महत्वाचं काय करावं लागतं, हे ताप कशामुळे आलेला असेल, तर एक कारण असं असू शकतं त्याच्या मागचं की जी प्रतिकार शक्ती त्या ठिकाणी तुमची त्या कोरोनाला आजारावरती मात करण्यासाठी वापरली गेली, तीच प्रतिकार शक्ती ही परत उफाळू शकते या ठिकाणी. आणि त्याला परत असं वाटेल की कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरात अजून आहेच आहे, आणि ही उफाळलेली प्रतिकार शक्ती आहे ही कधी कधी तापाचं लक्षण त्या ठिकाणी निर्माण करू शकते. त्यामुळे डॉक्टर कधी कधी तपासण्या करून तुम्हाला, ज्या आपण सांगितलं सुरुवात मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, CRP असेल, हिमोग्राम असेल, तर या तपासण्या करून डॉक्टर बघतील की या तापाचं निदान काय. ताप हा 2 गोष्टींमुळे येतो, एक व्हायरल आणि बॅक्टेरियल. या दोन पद्धतीने ताप मुख्यत्वे करून आपल्याला दिसतो. तर व्हायरल जर का प्रेझेंटेशन असेल तर त्याच्यामध्ये जो हिमोग्राम असतो आपला तपासता, त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी जे आपण ऐकतो WBC काउंट आहे, हा कमी झालेल्या अवस्थेत असतो. तर नॉर्मल 4,000 असेल तर 3,600, 3,200, 2,000 अशा पद्धतीने त्या ठिकाणी WBC काउंट आपल्याला व्हायरल जर का आपल्याला आजाराचं कारण असेल तर ते कमी झालेलं दिसतं. बॅक्टेरियल जर का असेल, बॅक्टेरियल जंतूंमुळे जर का ताप आलेला असेल, म्हणजे जसं की युरिन इन्फेक्शन होतं, ओके, किंवा कुठले जर का जंतू त्या ठिकाणी बॅक्टेरिया आतमध्ये गेले त्याच्यामुळे ताप असेल, तर त्या ठिकाणी ते WBC काउंटचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मग अशा वेळेला काय करावं लागतं, जर का बॅक्टेरियल जर का ताप आहे असं जर का लक्षात आलं डॉक्टरना, तर ते काही प्रतिजैविक, ज्याला अँटीबायोटिक्स म्हणतो, ही तुम्हाला चालू करू शकतात. आणि व्हायरल जर का प्रेझेंटेशन दिसलं की त्या पेशंटला कोरोना होऊन गेलाय आणि परत आता ताप यायला लागलाय आणि परत मी त्याचा हिमोग्राम केला तर त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी कमी झालेल्या दिसल्या, त्याचा अर्थ हे परत व्हायरल प्रेझेंटेशन आहे. तर व्हायरल प्रेझेंटेशन मध्ये अन्य पण कारण असतात. असं नाही की दरवेळेला तुमचं कोविडमुळेच ताप येईल असं नाही. तर व्हायरल कुठले, डेंग्यू आहे, ओके, स्वाईन फ्लू आहे, चिकनगुनिया आहे, असे अनेक स्वरूपाचे व्हायरस आहेत, ते सुद्धा तापाचं त्या ठिकाणी लक्षण उत्पन्न करू शकतात. तर डॉक्टर तुम्हाला योग्य त्या तपासण्या करतील आणि तुम्हाला त्या स्वरूपाचे उपचार चालू करतील. तर तुम्ही घरच्या घरी उपचार घेत बसू नका की बा आता घरीच मी परत पॅरासिटामॉल घेतो, त्यावेळेला सांगितलं होतं ताप आला तर पॅरासिटामॉल घ्यायची, मी घरीच पॅरासिटामॉल घेत बसलो. तर अशा स्वरूपाचे मनानी उपचार त्या ठिकाणी घरी करू नका. कित्येक वेळेला निमोनिया हे जे लक्षण आपल्याला कोरोनाच्या काळात दिसतं, तर हा निमोनिया बरा झालेला नसतो आणि हा निमोनिया जो व्हायरल निमोनिया आपण म्हणतो, तो कन्वर्ट होऊन बॅक्टेरियामध्ये जातो. म्हणजे एखादं पाणी आहे, तुम्ही जर का उघड्यावरती ठेवलं, स्वच्छ पाणी आहे, उघड्यावरती ठेवलं, तर काही कालांतराने त्याच्यामध्ये जंतू निर्मिती व्हायला सुरुवात होती, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात, ओके. जसं दूध नासतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी बॅक्टेरिया निर्माण होतात. तर तशा स्वरूपाची गोष्ट काय होती की
कोविडच्या काळात व्हायरल निमोनिया होतो. व्हायरल निमोनिया असेल तर तुम्हाला अँटीबायोटिकची गरज नाही लागत, प्रतिजैविकाची गरज नसते, बरोबर. पण काही कारणांनी कालांतराने हा निमोनिया बॅक्टेरियल निमोनियामध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि बॅक्टेरियल निमोनियामध्ये कन्वर्ट झाला तर मग मात्र तुम्हाला अँटीबायोटिकची गरज त्या ठिकाणी पडू शकते. तर डॉक्टर तुमचं परत निदान करतील, तुमचं एक्सरे काढतील, रक्ताच्या तपासण्या करतील आणि योग्य ते उपचार करतील. पण एवढं मात्र नक्की की जर का त्या ठिकाणी कोरोना पश्चात ताप हे लक्षण उत्पन्न झालं तर आपण त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना त्याची कल्पना द्यायची आहे. त्याच्या मागचे अनेक कारण असू शकतात आणि त्याचं निदान करणं हे गरजेचं असतं. करोना होऊन जातो आणि नंतर खोकला, ते पेशंट डॉक्टर म्हणतात की डॉक्टर ते करोना तर माझा बरा झाला पण माझा खोकला काही केलं थांबत नाही. एकसारखा कोरडा खोकला येतो, रात्री आडवं झोपलं की खोकला चालू होऊन जातो, कफ काही पडत नाही. आणि अशा स्वरूपाचा कोरडा खोकला येण्यामागचं कारण जसं मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला फीवर म्हटलं तसंच आता परत सांगतो की कदाचित त्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असू शकतं, तर अँटीबायोटिकची गरज लागू शकते. दुसरं महत्वाचं म्हणजे फुफ्फुसाची क्षमता कोरोना पश्चात बरेचदा कमी झालेली आम्हाला दिसते. त्याला फायब्रोसिस असं म्हणतो. ओके, फायब्रोसिस होणं हे जे लक्षण आहे तर त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात कसं असतं की आपल्याला एखादी मोठी जखम झाली हाताला किंवा पायाला तर काय होतं, तिथं वण तयार होतो आणि तो वण तयार झाल्यानंतर आपला हात पूर्णपणे आक्रसू नाही शकत. एखाद्याला भाजला हाताला बोटाना आणि त्या ठिकाणी ते भाजल्यामुळे ते स्किन आक्रसली तर काय होईल, आपलं बोट नीट दुमडली जाणार नाहीत पहिल्यासारखी. ओके, त्या भाजल्याच्या जखमा बऱ्या होऊन गेल्या, भाजल्याच्या जखमा बऱ्या झाल्या, पण त्याच्यामुळे जी काही इथं कॉन्ट्रॅक्चर झाली, ओके, त्या ठिकाणी स्किनला फायब्रोसिस झाली, त्याच्यामुळे आपली बोट नीट आक्रसली जाणार नाही. तशीच गोष्ट कोरोनामुळे होऊ शकते की काही काही लोकांचा आजार खूप तीव्र स्वरूपाचा असेल, म्हणजे HRCT वरती स्कोर 22 आहे, 24 आहे, 25 आहे, एवढा जर का जास्ती प्रमाणात स्कोर असेल आणि जर का एक्सटेन्सिव्ह निमोनिया दोन्ही लंग्स मध्ये असेल तर तो निमोनिया बरेचदा बरा होऊन जातो पण तो डॅमेज करतो. म्हणजे एखादं वादळ येऊन जातं, वादळ येऊन गेल्याच्या नंतर जी झाडं पडलेली असतात, खांब पडलेले असतात, म्हणजे वादळ निघून गेलं पण वादळामुळे जी नुकसानी झाली तशाच स्वरूपाची नुकसानी फुफ्फुसाची ही कोरोना पश्चात होती आणि त्याच्यामुळे त्या फायब्रोसिसमुळे त्या फुफ्फुसाची कपॅसिटी कमी होती, लंगची कपॅसिटी कमी होती. म्हणजे लंग जे चांगल्या पद्धतीने एखादा फुगा कसा दाबल्यानंतर परत फुगला पाहिजे, सोडला की परत फुगला पाहिजे, तर तसं न होता या फुफ्फुसाची आकुंचन पावण्याची कपॅसिटी कमी होती आणि त्याच्यामुळे काय होतं की पेशंटला दम लागायला सुरुवात होती. की पेशंट म्हणतो की अहो डॉक्टर, पूर्वी तर मी एवढं काम करायचो दिवसामध्ये, पण आता इथून इतकं थोडस स्वयंपाकघरामध्ये 4 पोळ्या केल्या तर असं वाटतं कधी एकदा खाली खुर्चीमध्ये बसते, इतका दम लागतो. किंवा झाडून काढायला एक खोली झाडली तर असं वाटतं की आता नको पुढचं काम करायला बसावं, आणि मग दम लागतो आणि खोकला यायला सुरुवात होती. या ठिकाणी दम लागणं, खोकला येणं ही सगळी लक्षणं आहे ही कोरोनामुळे तुमच्या फुफ्फुसाची जी क्षती झाली मधल्या काळामध्ये त्याच्यामुळे निर्माण होणारी लक्षणं आहेत. पण एक चांगली गोष्ट ज्याला आपण सिल्वर लाइनिंग म्हणतो की काळे ढग आले पण काळ्या ढगाला रुपेरी किनारा आहे, म्हणजे पाठीमागं कुठेतरी सूर्य आहे आणि कधी सूर्योदय होऊ शकतो किंवा सूर्याचं दर्शन होऊ शकतं. ही जशी एक रुपेरी किनारे ना, तशी या फायब्रोसिसला एक रुपेरी किनारे की हा सेल्फ लिमिटिंग आहे. म्हणजे हा कायमस्वरूपी नाही राहणार आहे तुमच्यामध्ये, तर हा सेल्फ लिमिटिंग आहे. म्हणजे ही जी काही फायब्रोसिस झालं, फुफ्फुसाची क्षती झाली, ही परत भरून निघते. सुमारे 3 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी आपल्याला जो पेशंटचा फायब्रोसिस झालाय त्याला रिकव्हरी होण्यासाठी लागतो. मधल्या काळामध्ये ती रिकव्हरी लवकर होण्यासाठीचे जे उपचार आहे, ज्याला आपण फिजिओथेरपी म्हणतो, ते करणं याची खूप महत्वाची गोष्ट गरज असते. किंवा पेशंटला श्वासाचे व्यायाम करणं, रोजच्या रोज घरी करणं, हे करणं खूप महत्वाचं असतं. तर तुम्ही ती रिकव्हरी आहे ती लवकर त्या ठिकाणी करू शकता. मधल्या काळामध्ये तुम्हाला कोरडा खोकला येणं हे लक्षण त्या ठिकाणी दिसू शकतं. अशा वेळेला घरच्या घरी तुम्हाला आयुर्वेदिक उपचार तुमचे डॉक्टर सांगतील किंवा तुम्ही काही कफ सिरप्स आहेत, ओके, ते घेऊ शकता. काही लोकांमध्ये काय होतं की बरेच लोक खोकल्याची औषधं घेतात, अँटीबायोटिक घेतात आणि म्हणतात डॉक्टर जे खोकलाच थांबत नाही, आडवं झोपलं की खोकल्याला सुरुवात होते. याच्या मागचं मुख्य कारण असतं की जे आपलं पित्त आहे, ओके, जठरामध्ये जे पित्त असतं ते वरती अन्ननलिकेमध्ये येतं. कारण जेव्हा रात्रीचं जेवण केल्यानंतर
जेव्हा डायजेशनची प्रक्रिया चालू होती, पचनाची प्रक्रिया चालू होती, तेव्हा चर्निंग होते. एक प्रकारचा मिक्सर आहे हे. जठर किंवा आपलं पोट म्हणजे एक प्रकारचं मिक्सर आहे. ते मिक्सिंग करायला सुरुवात होती आणि त्याच्यामध्ये जे पित्त आहे, तर हे पित्त ऍक्च्युली वॉल्स असतात आणि त्याच्यामुळे या वॉलमुळे वरती अन्ननलिकेत खरं तर पित्त यायला नाही पाहिजे. पण काही कारणामुळे काही लोकांमध्ये हे वॉल जरा थोडा लीक राहिला, तर हे पित्त वरती अन्ननलिकेत येतं आणि त्या ठिकाणी घशामध्ये येतं, ज्याला आपण गॅस्ट्रिक इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतो, ज्याला काय म्हणतो GERD, गॅस्ट्रिक इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. आणि हे घशामध्ये पित्त रात्री आलं तर लोकांना रात्रीचा कोरडा खोकला यायला सुरुवात होती. कारण काय होतं, ते येऊन घशाच्या मागच्या बाजूला येऊन चिकटतं. आणि आपल्याला माहितीये की कुठली गोष्ट खाताना किंवा धूळ गेली, एखादा अन्नाचा कण जर का आपल्या घशाच्या पाठीमागच्या बाजूला चिकटला तर काय होतं, तो फेकून टाकण्यासाठी, काढून टाकण्यासाठी मेंदूकडनं खोकला करण्याची प्रक्रिया चालू होती, की जेणेकरून त्या ठिकाणी चिकटलेला कण निघून जावा. आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला कोरडा खोकला त्या ठिकाणी वारंवार यायला लागतो. तर अशा वेळेला खोकल्याची औषधं, अँटीबायोटिक देण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पित्तासाठी, त्याचं शमन करण्यासाठीची औषधं देणं हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे खोकला नक्की कशामुळे येतो हे बघणं गरजेचं असतं. पण कोरोना पश्चात खोकला मात्र बरेचदा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. घरच्या घरी वाफ घेणं हा सुद्धा उपचार खोकल्याच्या साठी तुम्ही करू शकता. वाफ म्हणजे मला फक्त पाण्याची वाफ आहे असं म्हणायचं नाहीये. तर मला जे सगळ्यात महत्वाचं म्हणायचं आहे की नेब्युलायझेशन म्हणतो, काही औषधं टाकून आपण जी वाफ घेतली तर ती औषधं डायरेक्ट आपल्या फुफ्फुसामध्ये जातात आणि फुफ्फुसाच्या नळ्या ज्या बंद झालेल्या आहेत कोरोनाच्या आजारामुळे, सूज आल्यामुळं, तर त्या उघड्या होतात आणि श्वसनाची प्रक्रिया सुलभ होती आणि खोकला त्या ठिकाणी कमी होतो. या ठिकाणी मी अजून एक तुम्हाला सांगतो की बरेचदा लोक वाफ घेणं, जे गरम पाण्याची वाफ घेणं हे वारंवार घेतात. त्याच्या संदर्भात एक वॉर्निंग त्या ठिकाणी दिली गेलेली आहे की तुम्हाला जेव्हा त्रास असेल ना तेव्हाच वाफ घ्या, गरम पाण्याची वाफ घ्या. तुम्हाला खोकला येतोय, कफ झालेला आहे छातीमध्ये किंवा कोरोनाचा आजार झाला, या काळामध्ये गरम पाण्याची वाफ घ्या. लोक काय आता बघितलंय, 1.5 वर्ष झाले की कोरोनापासून साथ येऊन, या 1.5 वर्षापासून लोक घाबरून सकाळ संध्याकाळ 2-2 वेळेला, जेव्हा ते निरोगी आहेत तेव्हा सुद्धा वाफ घेत आहेत. तर दिवसातून 2 वेळा वाफ घेणं गेले 1.5 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने, हे केल्यामुळे फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होतो असं नुकतंच लक्षात आलेलं आहे. याच्या मागचं कारण म्हणजे आपल्या नाकामध्ये जी एक श्लेष्मल आवरण असतं, ओके, जी एक श्लेष्मल आवरण असतं की जे प्रोटेक्शन करत असतं आपल्या श्वासमार्गाचं, तर हे श्लेष्मल आवरण गरम पाण्याची वारंवार वाफ घेतल्याने निघून जातं आणि म्युकोरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचा धोका वाढतो असं आता लक्षात आलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो ते परत एकदा लक्षात घ्या, गरम पाण्याची वाफ घेणं वाईट नाही. ओके, गरम पाण्याची वाफ घेणं वाईट नाही, पण त्याचा अतिरेक करणं वाईट आहे. म्हणजे तुम्ही 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष दिवसातून 2 वेळा करणं हे वाईट आहे. तुम्हाला जेव्हा डॉक्टर तुमचे सांगतील की तू वाफ घेणं गरजेचं आहे, तुला आता खोकला आहे, कफ आहे किंवा काही आपण पंचकर्माचे उपचार करतो, अशा वेळेला जर का असं वाटलं की वाफ घ्यायची आहे, स्वेदन त्यावेळेला नक्की घ्यावी. पण कुठल्याही गोष्टीचा मनाने अतिरेक करू नये, कारण त्याचा काही प्रमाणात तोटा होतो असं त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. ब्रेदिंग टेक्निक म्हणजे कशा प्रकाराने श्वास घ्यावा, तर दम लागत असेल तर कशा पद्धतीने उभं राहावं, कशा पद्धतीने बसावं, याचे सुद्धा काही स्लाइड्स आहेत, ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला कोरोना पश्चात जो लोकांना त्रास दिसत आहे, तो त्रास म्हणजे दम लागणं आणि फुफ्फुसाची क्षमता कमी होणे, 2 लक्षणं आपल्याला कोरोना पश्चात दिसत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून प्राणायामाचा अतिशय खूप छान पद्धतीने उपयोग होतो असं सिद्ध झालेलं आहे. तर आपल्या डॉक्टरांकडनं प्राणायाम कसा करावा, योगा असेल, प्राणायाम असेल, याचा वापर कसा करावा हे आपण शिकून घ्या. दीर्घ श्वसन घ्या, आतमध्ये रोखून धरा, मग त्या ठिकाणी तो श्वास बाहेर सोडा. अशा स्वरूपाचे काही आहेत. मी एक स्लाइड बघीन, मी तुम्हाला जर का दिसली तर लंग कॅपॅसिटी कशी आपली बघावी याच्यासाठीची एक स्लाइड आहे, मी तुम्हाला हे झाल्यानंतर दाखवीन.
तर बरेचदा श्वास लागणे, दम लागणे हे सुद्धा लक्षण त्या ठिकाणी आपल्याला दिसते. मगाशी स्वप्नील सरांनी जसं विचारलं की काही लोक विचारतात की मी आता बरा झालोय तरी मी ऑक्सिजन बघितला पाहिजे का, माझे 17 दिवस उलटून गेले. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आपल्याला जर का लक्षण नसतील तर मग मात्र ऑक्सिजन बघण्याची तुम्हाला काही गरज नाहीये. किंवा रोज दिवसातून 3 वेळा, जे आम्ही कोरोनाच्या काळात तुम्हाला सांगितलं की 3 वेळा दिवसातून ऑक्सिजन बघायला सांगितलं, 3 वेळेला टेम्परेचर बघा म्हणून सांगितलं, याची गरज जर का तुम्हाला लक्षणं नसतील तर काही गरज नाही. पण तुम्हाला दम लागणं हे जर का लक्षण जर का कोरोना पश्चात दिसत असेल तर आपला ऑक्सिजन 94च्या खाली जात नाही ना हे बघणं अतिशय गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला जर का दम लागत असेल तर ऑक्सिजन बघणं गरजेचं आहे. पण आपल्याला लक्षणं काही नसतील तर मग मात्र आपण त्या ठिकाणी वारंवार ऑक्सिजन बघण्याची गरज नाही. कारण नाही तर मग आपल्याला एक रिपीटेड कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणून एक व्याधी असतो की ज्याच्यामध्ये त्या माणसाला सारखं सारखं एकच गोष्ट परत परत करावीशी वाटते की बसलं की सारखा ऑक्सिजन बघ, मग आता मगाशी 97 होता, आता 96 झाला, आता 95 झाला, आता 98 झाला, आणि हा 1% का कमी झाला आणि 1% का कमी वाढला. याच्यामुळे मानसिकरित्या तो रुग्ण त्या ठिकाणी विचार करत जातो आणि काही मानसिक स्वरूपाचे सुद्धा आजार त्या ठिकाणी आपल्याला कोरोना पश्चात झालेले दिसत आहेत. आणि अशा वेळेला काउन्सिलिंग करण्याची गरज सुद्धा कित्येक वेळेला आम्हाला कोरोना पश्चात, कारण भीती निर्माण झालेली असते आजाराविषयी. जे लोक आयसीयू मधनं बाहेर पडलेले असतात या व्याधीवरती मात करून, त्यांच्या मनामध्ये एक आजाराविषयी भीती निर्माण झाली असते की मला परत कोरोना झाला तर काय होईल. तर या स्वरूपाचं काउन्सिलिंग करण्याची सुद्धा गरज पडते. पण जर का आपल्याला दम लागत असेल, श्वास लागत असेल तर मग मात्र आपल्याला ऑक्सिजन बघितला पाहिजे. काही लोकांना कोरोनातनं बरं झाल्यानंतर सुद्धा घरी ऑक्सिजन सिलेंडर आणणं किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे मशीन आणणं गरजेचं पडतं आणि त्याच्या मार्फत ऑक्सिजन आपल्याला पेशंटला द्यावा लागतो. कारण त्यांचं बसलेल्या अवस्थेत मुळातच ऑक्सिजन 90-88 असा असतो आणि मग उठून जर का टॉयलेटला गेले तर तो खाली येऊन परत 87-88 येतो, परत विश्रांती घेतली की 90-92ला जातो. म्हणजे याचा अर्थ काय झालं की त्यांचं लंग फायब्रोसिस झालेल्यामुळं तो जो बाहेरून जो नैसर्गिक ऑक्सिजन घेतला पाहिजे आणि तो फुफ्फुसामध्ये टिकवून वापरला पाहिजे याची क्षमता कमी झालेली असते. त्याच्यामुळे ही क्षमता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरद्वारे या कॉन्सन्ट्रेटरद्वारे ऑक्सिजन देण्याची गरज पडू शकते. आणि ते किती दिवस द्यावं लागेल हे तुम्हाला डॉक्टर त्या ठिकाणी तुमचे सांगू शकतात. तर लंग फायब्रोसिसचा मगाशी तुम्हाला मी उल्लेख केला, तर लंग फायब्रोसिस हे कॉमन बरेचदा दिसणारं लक्षण आपल्याला पोस्ट कोविड मध्ये दिसतंय. त्याच्यासाठी पिरफेनिडिन नावाची गोळी आहे किंवा पिरफिनेक्स नावाची गोळी आहे, ओके, निंटेनिब नावाच्या गोळ्या येतात, तर ते डॉक्टर तुम्हाला गरज असेल त्या पद्धतीने देऊ शकतात. तसेच आयुर्वेदिक अनेक उपचार लंग फायब्रोसिस साठी आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला तुमचे डॉक्टर जे स्वप्नील सर आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतात. फटीग हे कॉमन बरेचदा दिसणारं लक्षण आपल्याला दिसतं की थकवा येणं, कमालीचा थकवा येणं, की काम केल्यानंतर असं वाटतं की बघ काही आता मी करूच नाही शकणार, मला आता 10 मिनिटं झोपल्याशिवाय मी पुढचं काहीच काम करू शकणार नाही. अशा स्वरूपाचा प्रोफाऊंड फटीग, दम लागणं, थकवा येणं हे लक्षण त्या ठिकाणी दिसतं. तर हा थकवा 2 गोष्टीमुळे येतो. एक म्हणजे स्नायूंमध्ये दुर्बलता येत जाते, त्याच्यामुळे स्नायूमध्ये ताकद येण्यासाठी काही व्यायाम तुम्हाला घरच्या घरी करावे लागतील आणि काही आहार आणि विहार या 2 गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्ट औषधावरती सोडून उपयोग नाही. तर आपल्याला आहार आणि विहार त्या पद्धतीने करावा लागेल. आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनचा वापर कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. तर आपल्या आहारासंबंधी आपण मार्गदर्शन डॉक्टरांकडून घेऊ शकता. आहारामध्ये प्रोटीन जास्ती असलेले जे फळं आहेत, पदार्थ आहेत, की जसं काही डाळी असतील, दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, तर यांचा वापर त्या ठिकाणी तुम्ही आहारामध्ये करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे B12 नावाचं व्हिटॅमिनची बरेचदा तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल. तर B12 नावाचं व्हिटॅमिन जर का आपण काही काळाकरता पुढं कोरोना पश्चात जर का घेतलं तर स्नायू आणि नसा यांच्यामधली दुर्बलता कमी होण्यासाठी हे व्हिटॅमिन B12 अतिशय मोलाची भूमिका बजावतं. तसंच व्हिटॅमिन B12 मुळे आपलं हृदय हे काय, हृदय हा एक प्रकारचा स्नायूच आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधली पण ताकद त्या ठिकाणी बरेचदा कमी होते. मायोकार्डायटिस ऐकलं असेल तुम्ही, किंवा हृदयाची पंपिंग कपॅसिटी कमी होणं ऐकलं असेल. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिटॅमिन B12चा वापर त्या ठिकाणी करू शकता, किंवा हृदयाला बल देणारी जी काही आयुर्वेदिक औषधे ती त्या ठिकाणी घेऊ शकता, की जेणेकरून तुमचं दम लागणं, थकवा येणं हे लक्षण त्या ठिकाणी
कमी होईल. साधारणतः 2 ते 3 आठवडे एवढा काळ तुम्हाला दम लागू शकतो. कोरोना पश्चात 2 ते 3 आठवडे एवढा काळ तुम्हाला दम लागू शकतो. फॉर 2 to 3 weeks लिमिट ऍक्टिव्हिटी अप टू. म्हणून या काळामध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटी हा तुमच्या क्षमतेच्या 60% करायचा. म्हणजे आता मी बरा झालो, मी कोरोनाच्या पूर्वी 4 किलोमीटर जात होतो चालायला, मी आता तसंच करणार असं म्हणून हट्ट तुम्ही धरला तर चालणार नाही. कारण तुमचं शरीर आणि शरीरामधल्या अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी कोरोनामुळे दुर्बल झालेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या 50 ते 60% एवढंच तुम्हाला काम असेल किंवा दैनंदिन क्रिया आहेत या करणं गरजेचं आहे. तर तुम्ही चालण्यासारखा व्यायाम चांगला नाहीये, पण तुम्हाला साधारणतः तुम्हाला असं वाटतं ना मी 1 ते 1.5 किलोमीटर चालू शकतो, तर डोंट स्ट्रेच युअर लिमिट. ते लिमिट स्ट्रेच करू नका की मला 4 किलोमीटर चालायचं असं हट्ट करू नका. हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही पूर्वीचा टार्गेट होता, पूर्वीचा जो चालण्याचा कालावधी होता तो त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी घेऊ शकता. पण त्याच्यासाठी म्हणून तुम्ही आहारामध्ये योग्य बदल करा, ज्याच्यामध्ये प्रोटीन रिच डाएट त्या ठिकाणी घ्या. प्रोटीन पावडरींचा सुद्धा वापर करू शकता. त्या ठिकाणी दुधामधून प्रोटीन पावडर घेऊ शकता किंवा आपल्याला आयुर्वेदिक जी औषध आहेत, शतावरी कल्प असतील, अश्वगंधा असेल, तर यांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी बल्य म्हणून त्या ठिकाणी करू शकता. कार्डियक कॉम्प्लिकेशन म्हणजे हृदयाचे बरेच लोकांचं तुम्ही ऐकलं असेल की त्यांना कोरोना होऊन गेला आणि 1 आठवड्यानी किंवा 15 दिवसांनी किंवा महिन्यानी त्यांना जोराचा हार्ट अटॅक आला आणि ते ग्रस्त गेले. म्हणजे तो कोरोना बरा झाला नंतर तो हृदयविकाराचा झटका आला, तर तो कोरोना जर का झाला नसता तर आला असता का? नाही. कोरोना पश्चात आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत की ज्या त्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. तर त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणं ही एक सगळ्यात मोठी घटना, ज्याला आम्ही कोॲग्युलोपॅथी असं म्हणतो. तर ही घटना आम्हाला खूप लोकांमध्ये त्या ठिकाणी दिसत आहे. मग ती गुठळी जिथं निर्माण झाली असेल, समजा मेंदूच्या रक्तवाहिनीत झाली तर पक्षवाताचा झटका, पॅरालिसिस येणं, हृदयाच्या रक्तवाहिनीत झाली तर हार्ट अटॅक येणं, पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये झाली तर ज्याला आपण डीप वेन थ्रोम्बोसिस होणं, अशा स्वरूपाच्या अनेक स्वरूपाच्या घटना आम्हाला कोरोना पश्चात दिसत आहेत. त्यामुळे कुठलंही जर का तुम्हाला लक्षात आलं की मला खूप डोकं दुखतंय, प्रमाणाबाहेर डोकं दुखतंय, हे इतकं माझं कधी दुखत नाही, तर अशाला पटकन आपले जे डॉक्टर यांच्याशी संपर्क साधा, ज्यांना माहिती आहे की तुम्हाला कोरोना झालाय, तर त्या संबंधित तपासण्या करतील. तर जसं आपण म्हणतो की खूप डोकं दुखणं किंवा पायामध्ये खूप प्रमाणात सूज येणं आणि दुखणं, म्हणजे पूर्वी कोरोना होऊन गेलाय आणि आता माझा पाय खूप सुजतोय, दुखतोय, तर ते तुमच्या काही गुठळी निर्माण झाल्याने ना, किंवा दम लागणं किंवा थोडं 4 पावलं चाललं की दम लागतोय, तर हा दम केवळ ताकद कमी झाल्यामुळे दम लागतोय का हृदयाच्या रक्तवाहिनीत गुठळी निर्माण झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला म्हणून दम लागतोय, याचं निदान करणं अतिशय गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्या डॉक्टरांना भेटणं आणि त्या आपल्या लक्षणाचं निदान करणं हे गरजेचं असतं. जसं मी तुम्हाला म्हटलं छातीत दुखणं, तर छातीत दुखणं हे कोरोना पश्चातच नाही, कधीच या निदानाकडे, कधीच या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. बरेचदा लोकांना वाटतं की मला मसल पेन असेल, ऍसिडिटी झाली असेल, तर असं दुर्लक्ष करू नका. हा कदाचित हृदयविकाराचा लक्षण असू शकतं. तर तुम्हाला ईसीजी काढल्यानंतर त्याचं निदान होऊ शकतं. तर तुम्हाला कोरोना पश्चात जर का छातीत दुखायला लागलं, डावा हात दुखायला लागला, दम लागायला लागला, घाम यायला लागला, तर लगेच आपल्या डॉक्टरांना भेटणं अतिशय गरजेचं असतं. कारण हे हृदयाशी संबंधित त्या ठिकाणी लक्षण असू शकतं. कधी कधी स्नायू दुर्बलतेमुळे सुद्धा छातीत दुखू शकतं. त्या ठिकाणी आम्ही कॉस्टोकॉन्ड्रायटिस म्हणतो की त्या ठिकाणी हाडांमध्ये दुर्बलता आल्यामुळे तुम्हाला वागताना, कूस बदलताना, तर हे लक्षात कसं ठेवायचं की आपल्याला एका ठराविक पोझिशन मध्ये गेल्यानंतर छातीत दुखतोय का, मी खाली वाकलं की छातीत दुखतंय, कूस बदलताना छातीत दुखतंय, किंवा मी हाताने एका ठिकाणी दाबलं की छातीत दुखतंय, तर हे हृदयाचं लक्षण नसू शकतं. हे तुमच्या स्नायू आणि अस्थींशी संबंधित लक्षण असू शकतं. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे.
मेंटल हेल्थ अँड वेलबिईंग म्हणजे आपलं मनाचं दौर्बल्य. जसं शरीराला दौर्बल्य येतं तसं मनाला पण दौर्बल्य येऊ शकतं. त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला कित्येक वेळेला लोकांमध्ये मूड स्विंग्स होतात, की अचानक लोक चिडचिडी होत जातात किंवा काही लोकांमधला जगण्यामधला इंटरेस्ट कमी होऊन जातो आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना निराशा दिसू लागते. तर अशा वेळेला त्यांच्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग करावं लागेल, त्यांच्यासाठी काही सेशन्स घ्यावी लागतील, त्यांना मानसिकरित्या काही औषधं जी आहेत मग ती ॲलोपॅथी मधली असतील तर इथं जी लिहिलेली आहेत, क्लोनाझेपाम असेल, फ्लुएक्सिटिन असेल, की ज्याच्यामुळे मूड एलिव्हेट होतो की त्या व्यक्तीला आनंदी वाटायला लागतं. अशा स्वरूपाची औषध असतील की जेणेकरून त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढता येईल. पण तशीच आपल्याकडे आयुर्वेदामध्ये पण खूप छान छान औषधं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला मानसिक व्याधी, जसं आपण म्हणून जटामावसी असेल किंवा शंखपुष्पी असतील, यासारखी मनावरती काम करणारी जी औषधं आहेत ती सुद्धा कित्येक वेळेला देण्याची गरज पडू शकते. म्युकोरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस, याचा खूप मोठ्या प्रमाणावरती उहापोह मीडियामध्ये आणि न्यूजपेपरमध्ये झालेला आपल्याला दिसला. तर हे ब्लॅक फंगस म्हणजे काय असतं, हे खरोखर काळ्या रंगाचं फंगस असतं का? तर तसं नाही. हे एक आपल्या मनाची समजूत असते की हे फंगस काळ्या रंगाचं आहे, हे फंगस येलो कलरचं आहे, हे फंगस व्हाईट कलरचं आहे, असं नसतं. आता होतं काय, हे जे ब्लॅक फंगस आहे ऍक्च्युली म्युकोरमायकोसिस साठीचे जे स्पोर्स आहेत, ओके, जे जे आपण ज्याला आपण अंडी म्हणू, की ज्याच्यातनं हे फंगस उत्पन्न होतं, तर हे सगळीकडे पसरलेत. आता मी इथं समोर बसले, माझ्या लॅपटॉप वरती पण असतील, माझ्या हातावर असतील, ओके, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी बागेत काम करताय, माती खालीवर करताय, त्या मातीमध्ये तुम्ही हात घालताय, तुमच्या हातावरती लक्षावधी त्या ठिकाणी स्पोर्स असतील. पण हे सगळे काय आहेत, हे इनॅक्टिव्ह आहेत, ओके. ते तुमच्या शरीरात गेले तरी ते स्वतःला व्यक्त करू नाही शकत आहे, कारण तुमची जी इम्युनिटी आहे, प्रतिकार शक्ती आहे, ही त्यांना वरती तोंड काढू देत नाहीये. पण जेव्हा काही कारणाने प्रतिकार शक्ती प्रमाणाबाहेर कमी होते, मग कधी होईल, कोविड पश्चात पण होऊ शकते, काही लोकांना HIV होऊन गेला, एड्स झाला, होऊ शकते, काही लोकांमध्ये कॅन्सर झाल्यानंतर पण होऊ शकते, किंवा डायबेटीज झाला तर त्याच्यामुळे सुद्धा प्रमाणाबाहेर इम्युनिटी कमी होते. तर या लोकांमध्ये काय होतं की ही जी प्रतिकार शक्ती कमी झाली, याच्यामुळे हे जे फंगस आहे, ब्लॅक फंगस म्हणून आपण त्याला म्युकोरमायकोसिस म्हणतो, तर हे शरीरामध्ये उचल खायला लागतं आणि स्वतःची लक्षणं दाखवायला लागतं. तर मुख्यत्वे करून आपल्याला माहितीये, कोरोना हा आजार हा ऊर्ध्व जत्रुगत व्याधी आहे, म्हणजे त्या ठिकाणी श्वासमार्गाचा व्याधी आहे. त्याच्यामुळे मुख्यत्वे करून मी म्हटलं, बाकीच्या ठिकाणी होणारच नाही असं नाही. आतापर्यंत म्युकोरमायकोसिस आपल्याला स्किन मध्ये पण दिसलेलं आहे, इंटेस्टाईन मध्ये म्हणजे आतड्यामध्ये पण दिसलेलं आहे, पण मुख्यत्वे करून आपल्याला नाकामधनं याची सुरुवात होत असताना दिसते. तर जेव्हा कधी एखाद्या माणसाला कोरोना झालाय, तो बरा झालाय, त्या माणसाला डायबेटीस असेल, तर हे काय होतात, हे ऍडिटिव्ह गोष्टी आहेत की जे त्या ठिकाणी आगीमध्ये तेल होतच असतात. की कोरोना झाला, प्रतिकार शक्ती कमी झाली, त्यात त्या व्यक्तीला डायबेटीस आहे, ओके. कोरोनामुळे होणारा डायबेटीस पण अजून एक वेगळाच प्रकार आहे. म्हणजे एखाद्या माणसाला पूर्वी डायबेटीस नसतो, पण कोरोनाच्या मुळे डायबेटीस होणं, हे सुद्धा लक्षण आपल्याला बऱ्याच लोकांमध्ये कोरोना पश्चात दिसत आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती जर का तुमच्याकडे खूप मला थकवा येतोय म्हणून जर का आला, तर त्याची शुगर बघायला विसरू नका. कारण आपण फक्त स्नायूवरती आणि हृदयावरती लक्ष केंद्रित करू, पण आपण हे बघायला विसरतो की त्याला कोरोना पश्चात रक्त शर्करा वाढायला सुरुवात झाली आहे का. कारण शरीरामध्ये जेव्हा जेव्हा स्ट्रेस निर्माण होतो, त्या स्ट्रेस मेकॅनिझममुळे ऍड्रिनलिन ग्लँड त्या ठिकाणी ओव्हर रिॲक्ट करायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पेशंटमध्ये ग्लुकोजची निर्मिती त्या ठिकाणी झालेली दिसते आणि पेशंटला डायबेटीस झालेला दिसतो. हा पण सेल्फ लिमिटिंग डायबेटीस असतो, हा कालांतरे 3 ते 6 महिन्यांनी बरा होतो. पण या वाढलेल्या साखरेमुळे, कोरोना झाल्यामुळे, मुळातच डायबेटीस असल्यामुळे, त्याच्यात कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टिरॉइड्स दिल्यामुळे, या सगळ्यांमध्ये भर पडत जाते आणि प्रतिकार शक्ती प्रमाणाबाहेर रसातळाला जाते आणि त्या ठिकाणी म्युकोरमायकोसिसचा जन्म होतो. आणि मग तो पेशंट तुमच्याकडे येतो आणि तो म्हणतो की डॉक्टर, मला नाकामध्ये खूप कोरडपणा वाटतो आणि मी नाकातनं काल खपली काढली तर काळं रक्त त्या ठिकाणी आलं, लाल रक्त का नाही आलं, तर त्या ठिकाणी काळं रक्त यायला सुरुवात झाली. किंवा माझी ही गालफड आहेत, डोळ्याच्या खालच्या जे गालफड आहेत, हे बधीर झालेत, असं काही कळत नाही आणि कधी कधी त्यातनं कळा पण येतात आणि तिथं संवेदना नाही असं वाटतंय. डोळ्याची बुबुळाचे डोळे आहेत, त्या डोळ्याच्या पाठीमागं वेदना होत आहेत, मला डोळे लाल लाल होतात, असे डोळ्याची लालपणा येतोय.
आणि माझे दात पण हालायला लागलेले आहेत आणि जबडा दुखतो, अशा स्वरूपाची जेव्हा लक्षणं घेऊन येतो आणि त्याला कोरोना झालेला असेल, तर हे म्युकोरमायकोसिसचं लक्षण असेल. हे जे फंगस आहे, ओके, ही बुरशी आहे, ही या ठिकाणी नाकामध्ये उत्पन्न होती. नाकामधनं या शेजारच्या पोकळ्या आहेत, त्याला सायनस म्हणतो, तिथं जाती. तिथून जबड्याकडे जाईल किंवा डोळ्याकडे जाईल. डोळ्याच्या पाठीमागनं ती मेंदूच्या दिशेने प्रवास करायला लागते. तर तुम्ही जर का तिला नाकामध्येच अडवलं, एंट्री पॉइंटलाच त्या ठिकाणी अडवलं आणि त्याचे उपचार केले, तर तो माणूस म्युकोरमायकोसिस मधनं पूर्ण बरा होतो. बरं, याला ब्लॅक फंगस का म्हणतात बरं मग? तर याचं कारण असं आहे की ही जी बुरशी आहे ही रक्तवाहिनीमध्ये निर्माण होते, आणि ही बुरशी जेव्हा रक्तवाहिनीत निर्माण होती तेव्हा पुढच्या भागाला रक्त पुरवठा होत नाही, कारण ही ब्लॉक करते, त्या रक्तवाहिनीला ब्लॉक करते बुरशी, आणि त्यामुळे पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी रक्त पुरवठा होत नाही. मग रक्त पुरवठा नाही झाला की काय होतं, आपल्याला माहितीये, काळा निळा पडतो अवयव. आपल्याला जर का एखाद्या भागाला रक्त पुरवठा नाही झाला तर काय होतो, काळा निळा पडतो आणि तो भाग काळा दिसायला लागतो. म्हणून मग आपण काय म्हणतो, तो भाग काळा दिसतोय म्हणजे ही बुरशी काळी आहे, म्हणून त्याला आपण ब्लॅक फंगस असं म्हणतो. दॅट इज ड्यू टू द कलर ऑफ द नेक्रोसिस ऑफ दॅट पार्ट. तर हे जेव्हा लक्षण जेव्हा तुम्हाला दिसतं तेव्हा लगेच आपल्या डॉक्टरांना त्याचं कल्पना करून देणं गरजेचं आहे की डॉक्टर तुम्हाला ENT डॉक्टरकडे पाठवतील, नाक कान घशाच्या डॉक्टरकडे पाठवतील. ते आतमध्ये दुर्बीण टाकून जेव्हा बघतील तेव्हा त्यांना दिसेल की त्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला काळा भाग झालाय, बुरशी झाली आहे. तर ते लवकर निदान त्या ठिकाणी इंडोस्कोपी मधनं होईल, आणि ती बुरशी जर का त्याच वेळेला तिथं डिब्राइडमेंट म्हणतात, खरवडून काढली, तर ती पुढं जाणार नाही, पुढच्या स्टेजला डोळ्याकडं मेंदूकडे जाणार नाही, आणि त्याच ठिकाणी तिला अडवलं जाईल आणि त्याची जी औषध आहे जी आपण ऐकली एम्फोटेरेसिन B वगैरे ही दिली, तर त्याच ठिकाणी त्या आजाराचा त्या ठिकाणी मुकाबला त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. सो व्हॉट इज व्हाईट फंगस? Candida is called as white fungus because it causes white curd region like lesion in mouth, throat and genitala. आता जसं हे ब्लॅक फंगस जसं झालं तसं व्हाईट फंगस म्हणजे काय, आपण जर का तोंड उघडलं ना आपण कधी कधी बघितलं तर आतमध्ये पांढरे पांढरे असे चट्टे पडलेले दिसतात. काही लहान मुलांमध्ये तर खूप प्रमाणात दिसतं, जी दूध पितात, तर त्यांच्यामध्ये तोंडाची स्वच्छता जर का नीट केली गेली नाही तर त्या ठिकाणी ती बुरशी तयार होती. ती पांढऱ्या रंगाची असती आणि तोंडामध्ये आतमध्ये पडलेले चट्टे असतील किंवा इतर ठिकाणी घशामध्ये पडलेले चट्टे हे पांढरे दिसायला लागले तर त्याला व्हाईट फंगस त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण ते जीवघेणं नसतं, हे लक्षात ठेवा. जसं की ब्लॅक फंगस जीवघेणं आहे तसं हे व्हाईट फंगस त्या ठिकाणी जीवघेणं नाहीये. डज इट स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन? माझ्या घरामध्ये एक माणूस नातेवाईक आहे आणि त्याला ब्लॅक फंगस झालेला आहे, तर मग त्याच्यापासून दुसऱ्याला होईल का? तर तसं काही होत नाही. हा संसर्गजन्य आजार नाहीये, त्यामुळे मनात भीती बाळगू नका. त्या व्यक्तीची तुम्ही योग्य ती सेवा त्या ठिकाणी करू शकता. आर ऑक्सिजन ह्युमिडिफायर रिस्पॉन्सिबल? काही काही वेळेला लोक म्हणतात की त्या ठिकाणी जो ऑक्सिजन दिला त्याच्यासाठीची जी ह्युमिडिफायर असतो ज्याच्यातनं ऑक्सिजन आर्द्र होऊन नाका तोंडात जातो, त्याच्या बाटल्या होत्या त्या स्वच्छ केल्या नाही म्हणून त्याला ब्लॅक फंगस झाला का? तर त्याच्यासाठी अजून असं पक्क त्या ठिकाणी निदान आपलं झालेलं नाही की हा कशामुळे झाला. पण मुख्यत्वे करून हा कोरोनाच्या विषाणूमुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे झाला असावा. पण स्वच्छता हे अविभाज्य अंग आहे की जे तुम्ही बुरशी होण्यासाठी वापरू शकता. आणि स्वच्छता जर का नसेल, हायजिनिक कंडिशन नसेल तर ब्लॅक फंगसचा धोका जास्ती संभावू शकतो. त्यामुळे मास्क जे तुम्ही लावता, बरेच लोक मास्क जेव्हा लावतात तेव्हा त्याची स्वच्छता बाळगत नाही. तो मास्क जो लावलेला आहे तोच मुळात इतका कळकट असतो की तो आजारापासून कसं संरक्षण करेल हाच मुळात प्रश्न पडतो. की त्या तो जो त्या मास्क मध्ये इतक्या प्रकारचे विषाणू आणि जीवाणू अडकलेले असतात की तो काढतो, आपण टेबलवर ठेवतो, परत उचलतो, परत तो नाकाला लावतो, तर त्याच्यामधनं सुद्धा हे जे स्पोर्स आहेत म्युकोरमायकोसिसचे हे आतमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे जो कोरोनातनं बरा झालेला व्यक्ती आहे यांनी स्वच्छ मास्क वापरणं गरजेचं आहे. मग तुम्ही कापडी वापरत असाल तर रोजच्या रोज धुवून बदलून वाळवून मग वापरा, पण अस्वच्छ मास्क वापरू नका. ते एक प्रकारचे तुम्ही त्या ठिकाणी आजाराला निमंत्रण देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना पश्चात मातीमध्ये काम करू नका. म्हणजे बागकाम करायचंय तर मातीमध्ये हे मोठ्या प्रमाणावरती म्युकोरमायकोसिसचे स्पोर असतात, तर त्या ठिकाणी मातीमध्ये काम त्या ठिकाणी शक्यतो करू नका.
अर्ली सायन्स मी तुम्हाला सांगितले कुठल्या कुठल्या प्रकारची लक्षणं दिसतात ते. डायग्नोसिस कसं करायचं तुम्हाला सांगितलं, की लक्षणांवरनं त्याच्यानंतर ENT सर्जनकडे गेल्यानंतर तो नाकामध्ये दुर्बीण टाकून बघतो की त्या ठिकाणी ब्लॅक फंगस दिसतंय का, हे डायरेक्ट सुपरविजन झालं. आणि MRI नावाची एक टेस्ट केली जाते की त्याच्या थ्रू त्या ठिकाणी आपल्याला निदान करता येऊ शकतं. प्रिव्हेन्शन करायचं असेल तर काय, तर ज्या माणसाला कोरोना झालेला आहे त्यावेळेला त्या माणसाला डायबेटीस असेल, वय झालेलं असेल किंवा पूर्वीचे काही आजार आहेत, कॅन्सर झालेला आहे, किडनीचे आजार आहे, तर अशा माणसाने दिवसातून 2 वेळेला मिठाच्या पाण्याने नाक धुणं ही एक चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे, किंवा जलनेती म्हणून आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेली. ही कोरोना झालेला असताना आणि कोरोनातनं बरं झाल्यानंतर सुद्धा सुमारे महिनाभर, 1 महिनाभर जलनेती केली, मिठाच्या पाण्याने नाकाला जे लवाज म्हणू आपण, तर तो जर का केला तर त्या ठिकाणी हे जे ब्लॅक फंगसचे स्पोर्स आहेत, अंडी आहेत, ही नाकामध्ये साठणार नाहीत आणि त्या ठिकाणी त्याला आपल्याला अटकाव करता येईल. काही वेळेला पोहडीन आयोडीनचे जे गार्गल्स मिळतात घशामध्ये गुळण्या करण्याचे, हे चौपट पद्धतीने जर का त्याला डायल्यूट केलं आणि ते नाकामध्ये जर का 2-2 थेंब जर का टाकत राहिले दोन्ही नाकपुड्यांमध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला म्युकोरमायकोसिसचा त्या ठिकाणी अटकाव करता येऊ शकतो. आजारी झालेला असताना रेग्युलर करण्यासाठीचा उपचार तो नाही आहे. ट्रीटमेंटमध्ये आपण आता जायला नको, कारण ती सर्वसामान्य लोकांना लक्षात नाही येणारे औषधं आणि सर्जिकल अशा स्वरूपाची ती ट्रीटमेंट असते. आपली इम्युन सिस्टीम बूस्ट करणं अतिशय महत्वाचे, त्या संदर्भात स्वप्नील सर आपल्याला जास्ती पद्धतीने माहिती देतील. मग त्याच्यामध्ये जी सांगितलेली औषधं, आवळा असेल, जिंजर, टर्मेरिक, तुळशी, सिनॅमिनॉन, कार्डेमॉम, याचा वापर करणं इम्युनिटी बुस्टर म्हणून गरजेचं आहे. एक चांगलं म्हणजे च्यवनप्राशचा वापर तुम्ही रोजच्या रोज त्या ठिकाणी करू शकता. आहारामध्ये तुमच्या व्हिटॅमिन A, C, D आणि झिंक हे मुबलक प्रमाणात असावे, ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी त्या ठिकाणी बूस्ट व्हायला मदत होईल. तुम्ही अर्वाचीन शास्त्रातली व्हिटॅमिन घेणं काय, किंवा आयुर्वेदामधनं जी इम्युनिटी बुस्टर हर्बल मेडिसिन्स आहेत ती घेणं काय, दोन्ही एकाच पद्धतीचं आहे. अशा पद्धतीने ज्याला कोरोना होऊन गेलाय त्यांनी आपली बसण्याची पोझिशन अशी ठेवावी की सरळ बसण्यापेक्षा पुढे झुकून बसलं तर त्या ठिकाणी दम लागण्याचं प्रमाण कमी होतं, कारण फुफ्फुसावरती दाब पडतो आणि श्वसन प्रक्रिया सुलभ होती. त्या ठिकाणी उभं राहायचं असेल तर अशा पद्धतीने पुढे हात ठेवून उभं राहावं किंवा भिंतीला टेकून उभं राहावं. तर याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ब्रेथलेसनेस कमी करता येतो, कारण फुफ्फुसाला त्या ठिकाणी सपोर्ट मिळतो. फुफ्फुस वीक झालेली आहेत हे त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रोन व्हेंटिलेशन मध्ये झोपल्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते असं लक्षात आलंय, पण ज्याची ऑक्सिजनची पातळी मुळातच चांगली आहे त्यांनी प्रोन व्हेंटिलेशन करण्याची काही गरज नाही, की ज्याचं मुळातच आता 97-98 ऑक्सिजन आहे, जो कोरोनातनं बरा झालाय किंवा ज्याला कोरोना झालेलाच नाही, त्यांनी गरज नसताना पोटावरती झोपणं किंवा या गोष्टी करणं गरजेचं काही त्या ठिकाणी नाहीये. ज्याची ऑक्सिजनची पातळी कमी होतीये, ज्याला ARDS नावाचा व्याधी झालेला आहे, त्यांच्यामध्येच या पद्धतीने फुफ्फुसाची क्षमता झोपल्यामुळे वाढू शकते. तर जर का एखाद्याची ऑक्सिजनची पातळी कमी असेल आणि त्याला जर का निमोनिया असेल तर त्यांनी पोटावरती झोपावं, एका कुशीवर, डाव्या कुशीवर, उजव्या कुशीवर आणि उशीला टेकून झोपणं, असं अशा पद्धतीने आलटून पालटून पोझिशन जर का घेतलं तर ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होते. पण हे कोणी करायचं नाही, ज्याला हृदयाचे त्रास आहेत त्यांनी करायचं नाही, ज्याला मुख्य म्हणजे मणक्याचे त्रास आहेत, मानेच्या मणक्याचे त्रास आहेत, पाठीचे त्रास आहेत, त्यांनी करू नये. किंवा प्रेग्नंट लेडीज असतील त्यांनी करायचं नाही, गरोदर महिलांनी करायचं नाही. तर या लोकांनी पोटावरती झोपण्याचे उपचार मुळातच करू नयेत. दीर्घ श्वसनाचा खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उपयोग होतो. तर नाकाने श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, फुफ्फुसात साठवून ठेवा 1 ते 10 महिन्यापर्यंत आणि हळूहळू तो तोंडावाटे सोडा. तर या पद्धतीने तुम्ही जर का केलं तर त्या ठिकाणी फुफ्फुसाची ताकद वाढायला मदत होईल. किंवा प्राणायामाचा योग्य वापर करा. हे स्पायरोमेट्री म्हणून एक उपकरण मिळतं की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फुफ्फुसाची ताकद वाढू शकता. किंवा मागच्या वेळेला मी जसं सांगितलं तर फुगे फुगवणं, की एखाद्याची फुफ्फुसाची क्षमता कमी झालेली असेल तर त्यांनी जे आपले वाढदिवसाचे फुगे आहेत ते आपल्या क्षमतेप्रमाणे सकाळ संध्याकाळ जर का फुगवत राहिला त्या ठिकाणी फुफ्फुसाची ताकद वाढेल. किंवा स्ट्रॉ असेल, त्या स्ट्रॉनी आपण जर का फुंकलं आणि जर का एखादे प्लॅस्टिकचे बॉल ते ढकलत राहिलं तर त्या स्ट्रॉनी फुंकत राहिल्याने, ते प्लॅस्टिकचे बॉल ढकलल्याने त्या ठिकाणी फुफ्फुसाची ताकद वाढायला मदत होती.
तर आपली वॉकिंग कपॅसिटी सुद्धा आपल्याला हळूहळू वाढवायची आहे. अतिशय पटकन आपल्याला त्या ठिकाणी चालायला सुरुवात करायची नाहीये. क्षमतेच्या 60% सुरुवातीला चालू करा, चालणं 50-60% आणि हळूहळू ती कपॅसिटी वाढवत न्यायची. रिलॅक्सेशन अतिशय महत्वाचं आहे. फिजिकल आणि मेंटल दोन्ही रिलॅक्सेशन गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी शवासन म्हणू की त्या ठिकाणी तुम्ही मेडिटेशन म्हणू की याचा वापर तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी कराल. मनाने जर का तुम्ही मनातले तणाव कमी केले तर शरीरामधले तणाव त्या ठिकाणी कमी होतील. तर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आणि हेल्दी लाईफस्टाईल हे अतिशय महत्वाचं आहे पोस्ट कोविड काळामध्ये, कोरोना पश्चात काळामध्ये अवलंबण्यासाठी म्हणून. So thank you very much for our today's topic of post-COVID complication. आता मी परत एकदा स्वप्नीलला विनंती करतो की त्यांनी त्याच्याकडे सूत्र घ्यावीत आणि पुढे काही प्रश्नोत्तर असतील तर ते घ्यावीत. खरं तर सर तुम्ही सर्वच जे पॉइंट्स मुद्दे आहेत ते सर्वच कव्हर झालेले आहेत याच्यामध्ये. एक छोटीशी शंका अशी आली होती की एकाने असे विचारले, सर मला कोविड झालेला नाही, मग मला म्युकोरमायकोसिस होऊ शकतो का? दोन गोष्टी आहेत की कोविडमुळे म्युकोरमायकोसिसचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं. पण ज्याला कोविड नाही त्याला होणारच नाही असं नाहीये. पण जगामध्ये अनेक स्वरूपाचे आजार आहेत, ती होण्याची शक्यता जेवढी आहे तेवढंच म्युकोरमायकोसिस होण्याची शक्यता तुम्हाला आहे. म्हणजे की कोविड नसताना मला म्युकोरमायकोसिस येईल या भीतीखाली जगण्याची मुळातच गरज नाहीये. कारण तुमची प्रतिकार शक्ती चांगली आहे, तुम्हाला डायबेटीस नाहीये किंवा तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचे उपचार आहेत, किडनीचे, कॅन्सरचे काही चालू नाहीत किंवा तुम्हाला HIV नाही. तुम्हाला जर का कुठलेच आजार नसतील तर तुम्हाला म्युकोरमायकोसिस होण्याचा धोका हा अत्यल्प आहे की त्याच्यामुळे तुम्ही फार काही विचार करण्याची गरज नाहीये. हा काही असा आजार साथ पसरलेली नाहीये आजाराची, जसे कोरोनाची पसरली तशी या आजाराची साथ नाही पसरलेली. ज्यांची कोरोना झालेला सुद्धा सगळ्यांनाच होतो का? तर कोरोना झालेला सगळ्यांना होत नाही. म्हणजे ज्यांना सौम्य स्वरूपाचा आजार आहे, जे तरुण लोक आहेत, ज्यांना डायबिटीस, त्यांना काही या म्युकोरमायकोसिस पासून काही धोका संभवत नाही. याचं प्रमाण काही तेवढं जास्त नाही. पण जर का झाला तर त्याच्याबाबतची जागरूकता असावी म्हणून आपण हा तो विषय घेतलेला आहे. अगदी म्हणजे छान उत्तर दिलं सर तुम्ही याच्या संदर्भात. बऱ्याच गोष्टी तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात. त्याच्यामुळे मला खात्री आहे की बऱ्याच लोकांचा ज्या काही नकळत शंका असतील त्या सर्वच शंकांचं निरसन झालेलंच असावं. मला एक विचारायचं होतं स्वप्नील तुला, की आता मी माझ्या बाजूनी मतं मांडली. तर पोस्ट कोविड संदर्भात जेव्हा तुमच्याकडं पेशंट येतो लक्षणं घेऊन, तर त्याच्यामध्ये तुम्ही औषधोपचार आहे किंवा काही पंचकर्मातले काही उपचार आहेत, हे काही सजेस्ट करता का? का केवळ त्याच्या दौर्बल्यावरती ट्रीटमेंट करता? कसं तुमचा अप्रोच कसा राहतो? आयुर्वेदिक पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही तो पेशंट ट्रीट करता पोस्ट कोविडचा? आता पोस्ट कोविडमध्ये सर दोन पद्धतीने आपल्याकडे पेशंट्स येत असतात. एक तर ज्यांना हॉस्पिटलायझेशन लागलेलं आहे ते, किंवा होम आयसोलेशन मधनं बाहेर आलेले ते. तर अर्थातच याच्यामध्ये आपण लक्षणांनुसार त्यांची ट्रीटमेंट करतो. आपल्याला माहिती आहे की श्वसन संस्था आहे किंवा पचन संस्था आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सायकोलॉजी. या तिन्ही गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट बराच होतो. ऑफकोर्स जेव्हा सायकोलॉजी डिस्टर्ब होते तेव्हा ते पूर्ण शरीरावर त्याचा इम्पॅक्ट दिसतो आपल्याला, की मग ते स्नायूंचं दौर्बल्य असेल किंवा सांध्यांचं दुखणं असेल, तर सर्वच पद्धतीने आपल्याला ती लक्षणं दिसतात. आणि अर्थातच तुम्ही म्हणाला तसं लक्षणानुरूप त्याची चिकित्सा आपण इथे पाहतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं जसं तुम्ही पण उल्लेख केला की श्वसनाचं संस्था आहे, त्याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी, लंग कॅपॅसिटी वाढावी या दृष्टीने प्राणायाम झाला किंवा हलक्या स्वरूपाचा व्यायाम झाला जो आपल्याला सोस होईल अशा पद्धतीचा व्यायाम, जेणेकरून लंगची तुमची जे ब्रीदिंग टेक्निक आहे ते पॅटर्न थोडंसं फास्ट झाल्यामुळे सुद्धा लंगची कॅपॅसिटी वाढणार आहे. अशा पद्धतीने त्यांना गाईड करतो. आणि पचन संस्थेवर मुख्य काम करावं लागतं. कारण कसं होतं की म्हणजे अर्वाचीन शास्त्रामध्ये जरी प्रोटीन अशा पद्धतीने पाहिलं गेलं
तरी सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याला लघु आणि गुरु अशा पद्धतीने बरोबर. पाहतो की हा आहार किंवा पदार्थ आहे हा गुरु स्वरूपाचा आहे किंवा लघु किंवा हलका आहे पचण्यासाठी अशा स्वरूपाचा आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांना गाईड करत असतो. कारण बरोबर. असं ऑब्झर्व केलेलं आहे की बरेचसे जे होम आयसोलेशन मध्ये जरी असतील पेशंट्स किंवा ज्यांना हॉस्पिटलायझेशन लागतं त्यांचा जो अग्नी आहे पचन संस्था ही बऱ्यापैकी इम्पॅक्ट झालेली असते आणि त्याच्यामुळे त्यांचा जी कॅपॅसिटी आहे ओव्हरऑलच आहार घेण्याची ती कमी झालेली असते. म्हणून आपण हलक्या आहारापासून सुरू करून आणि मग त्यांना अग्नी त्यांचा प्रदीप्त होईल आणि पचन सुकर होईल अशा दृष्टीने काही औषधांचं प्रयोजन करतो. आणि अर्थातच तुम्ही म्हणाला तसं व्हिटॅमिन सीचं मग ते आवळा कॅन्डी असो, मोरावळा असो किंवा च्यवनप्राश असो अशा पद्धतीने प्रयोजन आपण करतो. आणि व्हिटॅमिन डीच्या दृष्टीने उन्हामध्ये बसायला सांगत असतो आपण पेशंट्सना. आणि या पलीकडे जे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे रसायन, तर रसायन औषधींचं आपण प्रयोजन हे करत असतो. मग त्यांना सिम्पटम्स असो किंवा नसो, म्हणजे होम आयसोलेशन मध्ये राहिले आणि त्यांना जरी सिम्पटम्स नसतील किंवा कुठेतरी इतरत्र त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे, कोविडची हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे आणि आपल्याकडे आले पण आता सिम्पटम्स नाही आहेत किंवा लक्षणं काही नाही आहेत, तरी आपण त्यांना रसायन औषधींचं प्रयोजन करतो जेणेकरून त्यांच्या पचन संस्थेवर, श्वसन संस्थेवर आणि इतर स्नायूंमध्ये जे दौर्बल्य आलेलं आहे तर त्याला उभारी मिळण्याच्या दृष्टीने आपण रसायन औषधींचं प्रयोजन करत असतो. आणि अर्थातच त्या व्यतिरिक्त ज्यांचं O2 सॅच्युरेशन जे आहे कमी झालेलं असेल आयसीयू मध्ये त्यांना हॉस्पिटलायझेशनमुळे, तर त्याच्यामध्ये जे मेडिकेटेड ऑइल्स आहेत, औषधी तेल आहेत, त्यांचा आम्हाला बाह्योपचारामध्ये खूप आम्हाला फरक जाणवला. म्हणजे जेणेकरून खूप फायदा पेशंट्सना दिसला. आणि उपकर्मांचा आपण पंचकर्म अशा दौर्बल्याच्या अवस्थेमध्ये पंचकर्म नाही करत, उपकर्म जी असतात तर त्याच्यामध्ये अभ्यंग स्वेदन जे झालं तशा पद्धतीची जी वेगळी उपकर्म जी सांगितलेली आहेत आयुर्वेदामध्ये ती लक्षणानुरूप मग आपण पेशंट्सना त्याचं प्रयोजन करत असतो. आणि अर्थातच मी म्हणालो तसं लक्षणं जशी असतील तशा पद्धतीने आपल्याला औषधांचं प्रयोजन करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतच आहोत की आयुर्वेदाचा किंवा होमिओपॅथीचा म्हणा साईड इफेक्ट फ्री औषधं त्याचं प्रयोजन आपल्याला याच्यामध्ये दिसतं आहे आणि खूप फायदा पेशंट्सना झालेला दिसतोय. आपल्याकडे जी बऱ्याच अंशी जी पेशंट्स आहेत कोविडसाठीच्या ट्रीटमेंटसाठी आलेले त्यांना होम आयसोलेशन मध्येच बरेच लोक बरे झाले. आणि जिथे कुठे ज्यांना हॉस्पिटलायझेशन लागलं, डीएम असेल, त्यांना डायबिटीज असेल आणि ज्याच्यामुळे जर त्यांना काही कोमॉर्बिडिटीजमुळे जर त्यांना हॉस्पिटलायझेशन लागलं तर ते कमी लक्षणांमध्ये कमी दिवसांमध्ये ते बरे होऊन बाहेर आल्याचं पण आपल्याला अनुभवास आलं. अर्थातच ती शास्त्राची महती सर, त्याचं क्रेडिट डझंट रिअली गो टू द डॉक्टर, इट गोज टू द सायन्स. बरोबर. आणि आम्ही सतत हेच सांगत असतो की मनोधैर्य खचू देऊ नका, कारण सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस खूप आम्ही पाहतो आहोत. आणि आपले ओपीडी मध्ये एक आपण सत्र असं ठेवलेलं आहे आठवड्यामध्ये की जेव्हा आपण फ्री काउन्सिलिंग करत असतो मनोविकारांवर, तर त्याच्यामध्ये आता असे पेशंट्स येताना आम्हाला दिसत आहे ज्याच्यामध्ये कोरोनातनं बरे होऊन आलेले आहेत पण ते खचलेले आहेत. त्यांना माहित नाही त्याचं कारण काय, कशामुळे त्यांना लो फील होते हे त्यांना माहित नाहीये. आणि मग त्यांचं काउन्सिलिंग केल्यानंतर जिथे औषधांची गरज पडेल अशी औषधं दिल्यानंतर मग त्यांना हळूहळू उभारी मिळून ते त्यातनं बाहेर येताना दिसतात. मनोधैर्य बरोबर. खच्चीकरण हे खूप बऱ्याच अंशी आम्ही पेशंट्स मध्ये पाहत आहोत, ज्याच्यामध्ये ध्यान करणं, मेडिटेशन आणि प्राणायाम या दोन्हीचा खूप जास्त उपयोग होताना दिसतो. आणि अर्थातच थोडंसं फायनान्शियल डिस्टर्बन्सेस पण आल्यामुळे हा पण एक बरोबर. थोडासा महत्वाचा मुद्दा असतो. जर कर्ता पुरुष जर आजारी पडलेला असेल तर ते थोडंसं वेगळा त्याला एक स्वरूप किंवा ऍस्पेक्ट असतो तो बघण्याचा. पण त्यातही बरोबर. अर्थातच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जर तो माणूस सबळ असेल तरच तो पुढे जाऊन पैसे बरोबर. कमवण्याचा सक्षम होऊ शकेल. आणि म्हणूनच माझं सर्व पेशंट्सना हेच सांगणे, तुम्हाला सिम्पटम्स असो नसो, तुम्हाला हॉस्पिटलायझेशन लागलेलं असो नसो, पण तुम्ही याच्यातनं बाहेर आल्यानंतर तुमचं मनोधैर्य खचू देऊ नका. याच्यातनं हे सगळं जाणारच आहे. म्हणजे आज काय दुसरी लाट संपली, उद्या तिसरी येईल, चौथी येईल, पण हे कधीतरी संपणार आहे. आणि आपल्या हातामध्ये हेच आहे की आपण गेल्या लेक्चरमध्ये सरांनी जसं सांगितलं की SMSचं म्हणजे सॅनिटायझेशन आहे, तुमचं मास्क आहे आणि सोशल डिस्टन्सिंग आहे, याचा आपण पुरेपूर
वापर करत राहणं गरजेचं आहे जोपर्यंत सर्व स्तरांमध्ये हा जो व्हायरस आहे हा संपुष्टात येत नाही तोपर्यंत. आणि सरांनी गेल्या वेळी पण जसं सांगितलं होतं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, एबीसी आपण जे म्हणालो होतो अप्रोप्रिएट बिहेवियर फॉर कोविड, त्याचं आपण पालन करत राहायला पाहिजे. आणि सर आम्ही एक ब्रीद वाक्य कायमच आमच्या या सर्व सदरामध्ये सांगत असतो की मी सकारात्मक ऊर्जेचा एक अखंड स्रोत आहे. सत्व आणि स्वास्थ्य खूप छान. सर्वत्र पसरवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. हे प्रत्येकाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. फक्त मी स्वस्थ राहून चालणार नाही, मी माझ्या स्वास्थ्याची काळजी घेतोच आहे, पण हे सत्व आणि हे स्वास्थ्य मला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि जे लोक आपल्याला दिसते, आपल्याला कदाचित आपल्या इम्युनिटीमुळे कोविड झाला नसेल, पण जे त्याच्यातनं बाहेर आलेत किंवा ज्याच्यामध्ये आहेत त्यांना आपण सपोर्ट करत राहणं खूप गरजेचं आहे. त्यांचं मनोधैर्य वाढवत राहणं गरजेचं आहे. आणि याच्यातनं अर्थातच एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला पूर्ण समाजामध्ये पसरवायची आहे. आपल्या सर्वांचीच इच्छा आहे की हे संकट जे आपल्या मानवजातीवर आलेले हे लवकरात लवकर जावं, पण त्याच्यासाठी ते वाढू न देण्यासाठी कारणीभूत आपणच आहोत. आपण जर काळजी घेतली तर ते वाढणार नाहीये. आणि सरांनी गेल्या वेळी जसं सांगितलं होतं की हा जर व्हायरस क्लायमेटमध्ये राहिला, वातावरणात राहिला आणि तो जर आपल्या शरीरामध्ये आपण नाही जाऊ दिला तर तो तसाही संपुष्टात येणार आहे वीक होऊन. आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि आपण तसेच प्रयत्न आपले ठेवूया. सर तुम्ही अतिशय उत्तम मार्गदर्शन आम्हाला केलं पुन्हा एकदा. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात, उपलब्ध झालात आणि बहुमोल मार्गदर्शन केलं. याबद्दल स्वास्थ्य स्वरूपी परिवार आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. 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 धन्यवाद.